तू जसा फिरतोयस ना तसंच मीरा मल्हारला मी फिरवणार. राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. पेपर वेट बनवून ठेवणार मी त्यांना. सुखाने जगूच देणार नाही. येस कम इन. मॅम बोलवलं तुम्ही? मल्हार येस प्लीज कम. या. हॅव अ सीट. नो मॅम इट्स ओके. मल्हार आय नो इट्स नन ऑफ माय बिझनेस, पण मीराच्या जॉबचं काही झालं का? नाही नाही मला माहिती आहे तू मीरासाठी जॉब शोधतोयस म्हणून विचार. नाही मॅम अजून तरी काही झालं नाहीये, पण होईल लवकरच. नाही होपफुल असावं माणसाने, काहीच वाईट नाही. पण मल्हार मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप टफ आहे. जॉब खायचे झाडाला लागलेत का? नाही तुझी गोष्टच वेगळी आहे रे. तू आत्ता एक मोठी कॉम्पिटिशन जिंकलेस त्यामुळे तुला जॉब ऑपॉर्च्युनिटी इझिली मिळेल. पण मीराचं काय? तिच्याकडे कुठले असं स्किल आहेत? तिला कोण ओळखतं? थँक्यू मॅम, तुम्ही एवढ्या काळजीने आमची विचारपूस केली, खरंच बरं वाटलं. पण काय आहे ना मॅम, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, पर्सनल मॅटर आहे. त्यामुळे काय करायचं काय नाही ते आम्हाला आमचं ठरवू दे. थँक्यू. हो ठरवा ना, तुम्हाला जे ठरवायचे ते ठरवा. पण कसं आहे, माझ्या तावडीतून तुमचं घर वाचवण्यासाठी तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. बाय द वे मीरासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. कसं आहे, तिला काही एवढ्यात जॉब मिळेल असं वाटत नाहीये, पण ती लोकांच्या घरोघरी जाऊन होम सर्व्हिस डेफिनेटली देऊ शकते. मॅम मॅम काय? अरे खरंच माझ्याकडे अनेक क्लायंटची अशी रिक्वायरमेंट असते की त्यांना होम सर्व्हिस हवी. मी त्यांना मीराला रेकमेंड करूच शकते, ब्युटी पार्लर वाली म्हणून. मॅम सांगितलं ना तुम्हाला, काय करायचंय काय नाही ते आम्ही आमचं ठरवू म्हणून. खरंच तुमच्या सजेशन्सची गरज नाहीये ना. मल्हार अशी घाई गडबड करू नको. टेक युअर ओन टाइम. कसं आहे, मीराने जर का हे काम केलं तर थोडे थोडे पैसे गोळा करू शकता ना तुम्ही माझे पैसे परत करायला. हा आता फक्त एक आहे की कोण क्लायंट कसा असेल, त्यांची रिक्वायरमेंट काय असेल हे आपल्याला काहीच सांगता येणार नाही. मॅम यापुढे काही बोलू नका मॅम. मीरा काय रस्त्यावर नाही पडली. याआधी ती ताठमानेनं काम करत होती, यापुढेही ती तसंच काम करेल. आणि तिचा नवरा जिवंत आहे अजून. तुमच्या सजेशन्सची काही गरज नाहीये मॅम. नाही तुझ्या मीराला रस्त्यावर आणलं ना, नावाची कोको नाही. येस. आज आपल्या सलॉनमध्ये येणारे हेअरस्टायलिंगचे सगळे कस्टमर्स मी एकटा करेन. याला काय झालं? नाही का इरफान मी करतो, तुझा बाय. अरे मी आहे इथे, मी करतो हे. मी म्हणलं ना मी करतो, तुझा जा. मी वाटेल ते करेन, जीव तोडून काम करेन, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. पण मीराला हे असं घरोघरी जाऊन काम करू देणार नाहीये मी. नाही नाही नको नको, मला ना हे पटतच नाहीये मुळात. अगं लोकांच्या घरोघरी जाऊन कशी कामं करणार तू? आणि हल्ली माणसांचा काय भरोसा आहे?
मला ही रिस्क वाटते, सेफ नाहीये हे. आई अहो काही रिस्क नाही येतात. हे बघा आधी जेव्हा जागोजागी सलॉन नव्हते तेव्हा पण बायका घरी यायच्या ना ब्युटी पार्लरची कामं करायला. आत्ता पण येतात. आणि तुम्ही पण त्या कुठल्या मावशींना बोलवायच्या आयब्रोज करायला? अगं पण तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. कळतंय का तुला हे? हे बघ मल्हार नोकरी करतोय ना, तू दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघ. मला जरा या ब्लाऊजचं सांग. व्ह्यूज काही नाही. हे बघा नोकरी शोधतोच आहे आम्ही, पण नोकरी मिळेपर्यंत काहीतरी करायला हवं नाही. असं नुसतं बसून कसं चालेल? आणि आता आपलं टार्गेट आहे सगळ्यात आधी आपलं घर सोडून घेणं, म्हणजे पैसे लागतील ना. मग पैसे कमवायला हवे. मी असं घरी बसून नाही चालणार. किती करशील या घरासाठी? या घरासाठी? माझं पण घर आहे ना एक. मग माझ्या घराचा मी विचार करायचा नाही तर अजून कोण करेल? हो ग बाई, तुझंच आहे हे घर. पण तू जितकं या घराला आपलं मानतेस ना, तितकं या घराने तुला आपलं मानलंय का? तू आता माझी सून आहेस, तुझं कोड कौतुक करायला हवं, लाड करायला हवेत, तर तुला या घरासाठी वणवण वणवण भटकावं लागतंय बाहेर. आई एकदा का आपलं घर कोको मॅमच्या तावडीतून सुटलं ना, मग तुम्ही बघा शी राणी सारखी राहीन मी या घरात. तू राणीसारखी राहणार आहेस? जमणार आहे का असं आरामात बसणं निवांत? प्रयत्न करू शकतो ना आपण दोघी मिळून. हा आणि स्ट्रॉबी घेऊन बसूया असं सरबत वगैरे हातात घेऊन. आणि काम कोण करणार? पैशू. नेहाचा फोन. हा नेहा बोल. मीरा कशी आहेस? मी बरी आहे ग, तू कशी आहेस? आणि सलॉन मध्ये सगळं ठीक आहे ना? अगं मल्हार खूप चिडलाय. तो ऍक्च्युली कोको मॅमच्या केबिन मध्ये गेला होता आणि बाहेर आल्यापासून काहीतरी वेगळंच वागतोय. अगं कदाचित त्याचं आणि कोको मॅमचं काहीतरी बिनसलंय. बरं मी बघते काय ते. काय झालं? काय नाही. बरं मला सांग, हा मल्हारचा आहे? एकदाच वापरलाय का त्याने? लहानपणी ना बदाम खाल्लेत मी, त्यामुळे चांगली स्मरणशक्ती आहे मला. मला ऐकवते म्हणजे काय? मला ऐकवलंय? मग अरे अपमान केला माझा, अपमान. तुमचा अपमान केलाय? मग काय? अजिबात सहन होत नाही मला हे. असं मला कोणी बोललं तर नाहीच झालं पाहिजे बाबा. तुला कळतं का मी कोणाबद्दल बोलतेय? नुसता होला हो मिळवतोयस तू माझ्या. मल्हारची आई मला वाटेल तसं बोलली. मला काय बोलली माहितीये तुला? मला म्हणते मी तिची सासू असून सुद्धा मी तिच्या पाठीशी उभी आहे, पण तुम्ही आई असून असं वागता. मला बोलते, माझा अपमान करते. तुम्हाला असं बोलली आई असून तुम्ही काही करत नाही? तिला ना मी सोडणार नाहीये बघ तू. नाहीच सोडलं पाहिजे. आपण ना त्यांना घट्ट धरून ठेवू. हा आणि या कढईत टाकून कुटू. तू बघ रे, फक्त बघच तू. त्या कोकोबाईकडनं ना मला पैसे मिळू देत. मग या मल्हारच्या आईच्या शेजारचंच घर विकत घेते आणि मिरवून दाखवते तिला. आपण पण ना असं मोठं घर घेऊ आणि त्यात अशी मोठी अशी कढई घेऊ आणि त्यात असे शेंगदाणे टाकू आणि असं कुटू. कामाचा काय बडबडतोय कळतं का तुला? तू जा आधी बाहेर. जा बरं, जा म्हणलं ना. मेघू बेबी, तुझ्या या शूरवीर नवऱ्याने तुझ्यासाठी खजिना लुटून आणलाय. अगं बाई, खजिना आणलास? अगं बेबी, सोन्याहूनही मौल्यवान गोष्ट आणली तुझ्यासाठी. म्हणजे तू माझ्यासाठी डायमंड आणलेस? हो बेबी. दाखव लवकर दाखव. हे घे ही मूठ उघड आणि हे घे डायमंड, खा. तूच खा. अगं पावलट. आई ताई काय ग दी, तू कशी काय अशी अचानक आलीस? हा ना, तू येणार आहे असं माहिती असतं तुझ्यासाठी पण डायमंड आणले असते. तू बस ना. अगं तू अचानक कशी काय आलीस? तुला बाबांना भेटायचं होतं का? बाबा पाठवणे आजोबांकडे गेले तुझी? नाही तुझ्याशीच बोलायला आले मी. आईने एक निर्णय घेतलाय. निर्णय? बाई आजकाल जो तो उठतो तो निर्णय घेतो का? तुला आता काही वेगळे निर्णय घ्यायचेत का? म्हणजे काय घ्यायचं ते सांग एकदाच. मला तर काही सुचत. मी असं ठरवलंय की मला जोपर्यंत जॉब मिळत नाही ना तोपर्यंत मी घरोघरी जाऊन पार्लरच्या सर्व्हिसेस देणार. मला पटलंय तुझं. तू काल अगदी बरोबर म्हणत होतीस की मी सुद्धा काम करायला हवं. नाही म्हणजे त्याने काय मल्हारवरचाही लोड जरा कमी होतो ना. अगं बाई किती गुणाची पोरगी आहेस ग तू. हा सगळ्यांचा विचार करतेस. खरं सांगू आज ना मला आई म्हणून खूप अभिमान वाटतोय ग तुझा. मला पण हिचा खूप अभिमान वाटतो. ते सगळं जाऊ दे. मला सांग ना, आपण आता कुठून सुरुवात करायची?
हा म्हणजे तू कोणाशी बोललीयस का किंवा आपल्याला काही कशाचा अनुभव नाही ना, तर आपण जाऊन कुणाकडे बोलायचंय का? नाही बोलले नाहीये मी कोणाशी, पण अगं कुठून तरी सुरुवात करायलाच हवी ना. हो. तर आता विचार केला, जाता जाता जरा चाळीतल्या सगळ्या काकींना मावशींना सांगून जाते. त्यांना ब्युटिशियन हवी असेल तर घरी जाऊन मी सर्व्हिसेस देईन. आणि तुलाही विचारलं तर निरोप देशील ना? म्हणजे काय सांगणार तर? अगं असं कसं, तू काम केलंच म्हणजे पैसे आले पाहिजेत ना. सांगणार. बरं चल येते. ऐक ना, अगं खाऊन तरी जा काहीतरी. नंतर आता चल. अगं किती घाईत. वाढायला घे ना. चेंजपणा नुसता. झाले का जेवणाची तयारी? अहो करतेच आहे आई. वैशू, तू का काम करतेस? तिची लाडकी मीरा कुठे गेली? आई अहो ती जरा बाहेर गेली. हा, एवढंच व्हायचं राहिलं होतं. आता नोकरी सुटलेली आहे, बाहेर भटकायला मोकळी. तिकडे नवरा राब राब राबणार, पैसे मिळवणार, आणि ही बया पैसे उडवणार. हो मीरा नाही अशी समजूतदार मुलगी आहे ती. हो का? समजूतदार आहे. मग अगदी जेवणाच्या वेळेलाच अशी कुठे गेली का ती बाहेर भटकायला? बघ वैशू बघ किती काम करते बघ. माझी कंबर दुखते, डोकं दुखतंय, तरी सकाळपासून राब राबते मी, जरा म्हणून उसंत नाही. आणि ही बया गेलीये भटकायला बाहेर. ती कुठेही भटकायला गेलेली नाहीये. ती सलॉन मध्ये गेलीये मल्हारला डबा द्यायला. मल्हारचं काहीतरी बिनसलंय तिथे, म्हणून आमरस घेऊन गेलीये त्याच्यासाठी. आणि वैशू, हे सगळं अजिबात बाबांना सांगायचं नाही. मला घरात वाद नको. कोण बघायला गेले? ती मल्हारकडेच गेली का आणि कुठे? अहो आई काय बोलताय तुम्ही? काही ओळखत नाही का मीराला? तुझ्यापेक्षा ना मी तिला जास्त चांगली ओळखते, कळलं ना? आता तू सांगतीयस म्हणून ग नाही सांगत आम्ही समूला. त्यासाठी ना तुला माझं एक काम करावं लागेल. ती मीरा घरात आली ना की तिला सांग, आजपासून हे स्वयंपाकघर तिच्यासाठी बंद. प्रत्येक बोलला याच्याशी. माझं तर धाडसच होत नाहीये. एक काम करूया ना, आपण सगळेच जाऊया, सगळेच बोलूया. चल. मल्हार तू थकला असशील, मी करतो ना हे, तू थोडा ब्रेक घे. नाही म्हणजे आम्ही आहोत की, आम्ही करतो ना. मल्हार आम्ही करतो ना रे. नाही ठीक आहे. अरे कोको मॅडम बाहेर गेले, तोवर बोलून घेऊया मल्हारशी आणि शांत करूया. काय तो उगाच भडकाभडकी होऊया. पण आता या वेळेला मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? करेक्ट आहे, पण हा काही बोलतच नाहीये. मग काय बोलणार आपण? कधी नाही तेवढी मल्हारची आज भीती वाटते. मग काय करणार आता? मल्हार, आज स्टायलिंग करताना काही प्रॉब्लेम झालेला का? नाही. अरे बाहेर एक क्लायंट तुझ्या नावाने शिव्या घालतीये. काय? हो. थांब आम्ही जाऊन बघतो. अरे थांब ना, मी आलो. कोण आहे इथे? तर कोणीच नाहीये. म्हणजे ह्या लोकांनी मस्करी केली का माझी? इरफान, मीरा तू? मिस्टर मल्हार खूप मोठे हेअर स्टायलिस्ट आहे, सुपर स्टायलिस्ट. इथे कोको सलॉन मध्येच काम करतात. आज आलेत का ते? त्यांनाच भेटायला आले मी. नाही काय ना, खडसवून विचारायचं त्या माणसाला, त्याला काय आहे का बघ ना. त्याची बायको आहे, विसरलाय तो. त्याने आपल्या इकडे मस्त बसून मित्रांबरोबर डबा खायचा, आणि बिचारी बायको घरी ताट वाढून नुसतं बघते जेवणाकडे. तुला सुधारणार नाहीये अजिबात. का सुधरू? जशी आहे तशीच राहीन मी. गेला राग? कसला राग? ओ अच्छा, मग हे असं जे नाकावरून उडून गेलंय
ते काय राग होता नाही? एका मुलासाठी आमरस आणलाय. आमरस आवडतो ना? खूप आवड. चल 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 आपण जा ना, आज जाऊया, आज जाऊन खाऊया. नको, मला पुन्हा सलॉनमध्ये जायचं नाही. नाही ठीक आहे, सॉरी. मी आपण इथे बसून खाऊया. चल ये. वा वा, हे बरं आहे, आतमध्ये आमच्यावर राग काढायचा आणि बाहेर येऊन आमरस खायचा. आणि आम्ही काय फक्त तोंड बघायची वाटतं. हळू खा रे बाबांनो, कोको मॅम नाही राहिला असून खूप वेळ आहे. चला कसे येत नाही तुझे? आहा, वा, बरं आहेस ना आता? आमरस दिलायस तू, परफेक्ट. काय झालं, काय होतं चिडायला? जाऊ दे ना, सोड तो विषय. नको कसं, सांग मला काय झालं होतं. कोको मॅम ग आपल्या उगाच तुझ्या जॉबशी रिलेटेड वाद घालत होत्या. म्हणजे काय म्हणाल्या काय नेमकं? त्यांना माहितीये तू जॉब शोधतीयस, तर मला म्हणाल्या की त्यांच्या ओळखीत काही क्लायंट्स आहेत, त्यांच्या घरी जायचंस तू आणि त्यांच्या घरी जाऊन होम सर्व्हिस द्यायचीस पार्लरची. मी म्हणलं का तू रस्त्यावर पडलीस ही असली कामं करायला? होम सर्व्हिस म्हणे. आणि विचारलंय कोणी तुम्हाला उगाच फुकटची मदत करायला? वा, काय ग, तुला काय झालं? होम सर्व्हिस मध्ये असं काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाहीये, खूप प्रॉब्लेम आहे आणि मला आवडत नाही. सिंपल. हा बोल. हॅलो मीरा, एक गुड न्यूज आहे. काय? अगं एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, 4-5 बायकांची. 20-25 हजार रुपये सुटणार आहेत. काय करूया सांग ना, काय कळवू त्यांना? हॅलो मीरा, अगं बोल ना काहीतरी. तूच म्हणालीस ना की आपल्याला आता काहीतरी काम करायला पाहिजे, घरोघरी जाऊन आपण काम करूया. आता समोरून माणसं विचारतात तर त्यांना काय सांगू, सांग ना मला. हे बघ, मला तू वेळच नाही सांगितलं ना तर हे पण कस्टमर निघून जाईल आपल्या हातातून. काय करायचं बोल पटकन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे आपल्याला कामं मिळणं अवघड होते. काय करूया? हो 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 सांग, मग बोलू आपण. चालेल, चल बाय. गुड जॉब. आता मीरा आणि मल्हार मध्ये भांडणं लावून आपण ती फक्त लांबून बघायची, त्याच्यासारखं सुख नाही. नाउ जस्ट वेट अँड वॉच. मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मल्हारला सांगायला हवं होतं का मी? पण कसं सांगणार? त्याचा तर या गोष्टीला विरोध आहे आणि हे घरासाठीच करावं लागतंय मला, नाहीतर मी कधीच केलं नसतं. देवा, मी बरोबर करते हे माहितीये मला. हॅलो आई. आई, मी तुम्हाला सांगितलं ना, एक ऑर्डर मिळाली आहे, खूप पैसे मिळतील. अरे वा, छान आहे की. आई पण मल्हारला हे काम आवडणार नाहीये, त्यामुळे आपण तो रात्री घरी आला ना की एकदम शांतपणे त्याच्याशी बोलूया. हो आई, सगळं ठीक आहे ना? नाही नाही, काही नाही, सगळं ठीक आहे. नक्की ना? अगं हो नक्की. बरं आई, मी काय म्हणते, मी आता घरी येते, तर तुम्ही जरा मदत कराल का मला? माझ्या खोलीत ते पार्लरच्या कामासाठी लागणारं सगळं सामान आहे ना, ते आपण जमवून ठेवूया. नाही नाही नाही, आता नको येऊ घरी. आई, काय झालंय? असं का बोलताय तुम्ही? अगं तू घराबाहेर पडलीस ना, मग आईना नाही आवडलं, ते चिडल्या आहेत त्या. पण तू काळजी नको करू हा, कारण तू जे काही करतेस ना ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी करतेस.
दुःख फक्त या गोष्टीचं आहे की घरातल्या माणसांना ते कळत नाहीये. आपण आपलं कर्म ना करत राहावं बाळा. आणि मल्हार आला ना की बोलू हा आपण त्याच्याशी. ठीक आहे आई, बोलूया. कोण कुठली पोरी, पण आपल्या घरासाठी किती करतीये, किती झटतीये. देव दोन्ही हाताने देतोय आणि माझ्या घरच्यांची तर झोळीच फाटलीये. ऑर्डर पूर्ण करायची असेल तर सामान लागेल. कुठून आणायचं आता? बोल मीरा, कशी आहे? मी बरी आहे गोपी. बरं ऐक ना, मला ना एक ऑर्डर मिळाली आहे, त्यासाठी ते सलॉनचं सामान लागणार होतं रे. बस एवढंच ना, मग टेन्शन काय त्यात. मी माझ्याकडे सामान आहे ते आणून देतो, तू ऍड्रेस सांग फक्त. थँक्यू गोपी, थँक्यू, थँक्यू सो मच. वा मॅडम, थँक्यू म्हणणार आता तुम्ही मला. थँक्यू म्हणणार असाल ना तर सामान देणार नाही, कळलं का? आणि भाडं द्यावं लागेल ते वेगळं. बरं ऍड्रेस सांग, मी पोहोचवतो सामान. ओके, बाय. ओके.